जागतिक तापमान वाढ हा आत्ता गंभीर प्रश्न आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणावर ढगफुटी, पूर, वादळं हे सगळं येत आहे आणि या सगळ्या मागे प्लास्टिक हे सुद्धा एक कारण आहे. गेली 4-5 वर्ष सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीनं आम्ही प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण असा उपक्रम राबवतोय. याच्यामध्ये घराघरामध्ये जाऊन जागृती करतोय, लोकांना प्लास्टिक कचऱ्यात टाकू नका म्हणून सांगतोय आणि ते सांभाळून ठेवायचं आणि ते गोळा करायचं आणि ते 7 प्रकारात विलगीकरण करून रिसायकलला पाठवायचं, जेणेकरून हे प्रदूषण थांबेल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. यावर्षी चिपळूण नगर परिषद चिपळूण, सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी यांच्या वतीनं आता आपण 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये होम मिनिस्टर स्पर्धा चालू घेतलेली आहे आणि याच्यामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून महिलांना सांगितलेलं आहे की त्यांच्या घरात येणारं प्लॅस्टिक त्यांनी द्यायचं आहे. त्याच्यासाठी एक ग्रुप बनवलाय आणि त्या ग्रुपवर त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या घरोघरी जाऊन हे प्लॅस्टिक जमवलं जातं. 1 किलो मागे 4 कुपन अशी दिली जातात आणि याच्यातून 15 कुपन ज्यांची होतील त्यांना स्पर्धेसाठी पात्र धरलं जाईल. चिपळूणमध्ये जमवलेलं प्लास्टिक आम्ही खेरडी आपल्या मधल्या युनिटमध्ये आम्ही घेऊन येतो. त्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्टवर ते टाकतो. कन्व्हेअर बेल्टमध्ये तिथे प्रशिक्षित महिला आहेत, त्या 7 प्रकारचं प्लास्टिक निरनिराळ करतात. निरनिराळ केल्यानंतर त्याची बंडल बांधली जातात आणि ही बंडल जे जे रिसायकल करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे पाठवतो आपण. आणि MLP सारखं जे प्लास्टिक असतं तर ते रिसायकल होत नाही, तर त्यासाठी आम्ही त्या प्लास्टिकच्या पट्ट्या कापतो. त्याच्यानंतर त्या धुतो, सॅनिटाईज करतो, सुकवतो आणि त्याच्यानंतर हँडलूमवर त्याचे निरनिराळे प्रोडक्ट बनवतो. त्याच्यामध्ये बैठक असेल, चटई असेल, पाऊच असतील, शॉपिंग बॅग असेल, त्याच्यानंतर लॅपटॉप बॅग असेल, अशा निरनिराळ्या गोष्टी बनवतो आम्ही. आणि हे सगळ्यासाठी CSR मधून डाऊ केमिकल इंटरनॅशनल आम्हाला सपोर्ट करते आहे. तर 15 ऑगस्ट किंवा त्याच्या आगे मागे आपण याची बक्षीस समारंभ करणार आहोत. त्या ठिकाणी ज्याची 15 कुपन असतील त्यांच्यासाठी एक आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्याच्यातून येणाऱ्या विजेत्याला पैठणी बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर या सगळ्या महिलांचा त्या ठिकाणी निरनिराळी खेळ, प्रश्नोत्तरे असं केलं जाईल आणि त्याच्यातून जो विजेता होईल त्यांना नगद बक्षीस देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी आणि कायमस्वरूपी हे प्लास्टिक त्यांनी द्यावं यासाठीचा प्रयत्न आहे आणि यानंतर सुद्धा हा असाच प्रयत्न सातत्यानं पुढे ठेवला जाईल आणि संपूर्ण चिपळूण प्लास्टिक कचरा मुक्त करण्यात येईल असा मानस आहे. धन्यवाद. म्युन्सिपालिटीने आणि भाऊ पाटरे निसर्ग यांनी खूप छान उपक्रम केलाय प्लास्टिक जमा करायचा. नाहीतर आम्ही सगळ्या वस्तू प्लास्टिक टाकून द्यायचो. त्यात सवय लागली की दुधाची पिशवी धुवून ठेवावी, याची तेलाची पिशवी धुवून ठेवावी. ती इतकी व्यवस्थित सवय लागली की ती आम्ही व्यवस्थित ठेवतो आणि गोळा करतो आणि आम्ही ग्रुपवर टाकलं की प्लास्टिक घेऊन जा, तर ती लोकही छान प्रकारे येतात आणि प्लास्टिक आमचं घेऊन जातात आणि छान कुपन आम्हाला मिळाले. माझे आता 15 कुपन पूर्ण झाले. नमस्कार, मी विशाखा चितळे, गृहिणी आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेतर्फे जो प्लॅस्टिक संकलनाचा उपक्रम राबवला जातो त्यात मी सुरुवातीपासून सहभागी आहे. कारण त्याआधी एक निसर्ग वाचवायचा अशी इच्छा असायची, त्यासाठी आपण काहीतरी करावं. पण काही प्रकारचं प्लॅस्टिक हे कचऱ्यातच द्यावं लागायचं, त्यामुळे वाईट वाटायचं. पण संस्थेने हा उपक्रम चालू केला आणि आता सर्व प्रकारचं प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी देता येतं, याचं खरंच बरं वाटतं आणि आपण निसर्गाला काही हानी पोचवत नाही याबद्दल समाधान वाटतं. संस्थेचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. सगळ्या गृहिणींसाठी उत्साह वाढवणाऱ्या योजनाही नेहमी संस्थेकडून जाहीर केल्या जातात. मी पहिल्यापासून सहभागी आहेच आणि इतरांनीही सगळ्या जणांनी सहभागी व्हावं आणि निसर्ग रक्षणाच्या कामात संस्थेला मदत करावी. नमस्कार, मी सौ नीता नयन साडवीकर, वाणी आणि चिपळूणमध्ये राहते. सह्याद्री निसर्ग मित्र आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा छान उपक्रम राबवला जात आहे. प्लास्टिक गोळा करायची सवय ही महिलांना खरंच आवश्यक आहे. मी नगरपालिकेमध्ये आरोग्य सभापती म्हणून काम केलं असल्यामुळे कचऱ्याचा किती भयंकर प्रश्न आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे अगत्यपूर्वक मी प्लास्टिक हे अगदी माझ्या मुलांना आणि सर्वांना सवय लागलेली आहे की प्लास्टिक एकत्र गोळा करायचा. अगदी छोटा साबणाचा रॅपर असला तरी पण आम्ही तो व्यवस्थित एकत्र जमा करतो. मी सुजित अशोक जाधव, स्वच्छता निरीक्षक, चिपळूण नगर परिषद. या संकल्पनेचा मुख्य हेतू हा आहे की चिपळूण शहर हे प्लास्टिक मुक्त करणे व प्लास्टिकचं प्रमाण कमी करणे हा आहे.
यामुळे आम्हाला दैनंदिन कामकाज करत असताना घंटागाडीद्वारे आम्हाला जे मिळणारं जे प्लास्टिक होतं याचं प्रमाण कमी झालेलं निदर्शनास येत आहे. गटार नाले तुंबलेली फार कमी दिसत आहेत व उघड्यावरती फेकले जाणारे प्लास्टिक जे साधारणतः याचे प्रमाण साधारण महिनाभरापासून कमी आलेले आहे. नमस्कार, मी मानस संसारे, अध्यक्ष नाटक कंपनी चिपळूण. ह्या कार्यक्रमात ज्या महिलांनी चिपळूणातला सहभाग घेतला आणि त्यांचे मनापासून आभार. आपण यापुढेही असाच कार्यक्रम दर महिन्याला घेणार आहोत. त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपण आपले चिपळूण प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे मी सर्वांना नाटक कंपनी चिपळूण तर्फे आवाहन करतो. नमस्ते. जसे की आपल्याला माहिती आहे, गेल्या 1 महिन्यापासून आपल्या चिपळूणच्या महिला भगिनी होम मिनिस्टर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सुखम व स्वच्छ प्लास्टिक सह्याद्री निसर्ग मित्राची जी आपली टीम त्यांच्याकडे प्लास्टिक घेण्यासाठी जाते, त्यांच्याकडे देत आहे. आणि जसं आपण आधीच घोषित केलं होतं की या 1 महिन्यामध्ये ज्या महिला आपल्याला सुख व स्वच्छ प्लास्टिक देतील त्यांच्यासाठी होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा आपण आधीच घोषित केला होता. त्यानुसार आपण पाहू शकतो की 1 महिन्यामध्ये या स्पर्धेमध्ये 301 महिलांनी सहभाग घेतला आणि मला सांगताना आनंद होतोय की जवळपास 1741 किलो एवढं प्लास्टिक या 1 महिन्यामध्ये जमा झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने महिला भगिनींनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज या ठिकाणी होम मिनिस्टर ही स्पर्धा आपल्या चिपळूण नगरपालिकेचे स्वच्छता दूत अभिनेते पंकजदादा भोजने आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतो आहे. मी तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या खेळासाठी सर्व महिला भगिनींना शुभेच्छा. धन्यवाद. एकंदरच हा संपूर्ण मोहीम ही चिपळूण मधील प्लास्टिक कचरा मुक्तीच्या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आली होती आणि एवढ्यावरच आपण थांबणार नसून येत्या वर्षभर आपण सातत्यानं दर महिन्याला अशाच पद्धतीचं काम करणार आहोत. दर महिन्याला पैठणी आपण देणार आहोत. त्यामुळे चिपळूण मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात दर महिन्याला आपल्या घरात येणारं सर्व प्लास्टिक सुकं आणि स्वच्छ ठेवून ते जमा करावं आणि संस्थेकडे कळवल्यानंतर आपल्या घरातून ते घेऊन जाईल आणि महिन्याच्या शेवटी अशा कुपनच्या माध्यमातून आपणाला बक्षीस मिळेल. मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की अजूनही आपण मोठ्या प्रमाणात हा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण ही संकल्पना यशस्वी करूया. धन्यवाद.